कंप्लीट। सांस अभी तक चल रही है नाऊ चपड़ा टीम की। 4 बॉल 14चं समीकरण इक्वेशन आहे। 4 बॉल 14 धावा जिंकण्यासाठी अष्टविनायक नाऊ चपड़ा, दुसऱ्या बाजूला सावरोळी बी। एका बाजूला बाहुशल नक्कीच कामेश शेट मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ सावरोळी बी चा क्रिकेट। चार बॉल 14चं समीकरण आहे। संघर्ष करत आहे ते मात्र नक्की नाऊ चपड़ा संघ आणि संघर्ष करत आहे बॅटर सुभाष वेहळे। 4 बॉल 14चं समीकरण। मॅच रंगतदार रंगतीय मॅच। मी म्हणत होतो मॅच चालू होण्याच्या अगोदरच मी म्हणत होतो की नक्की मॅच मात्र शेवटपर्यंत जाईल यात मात्र शंका नाही आहे, कारण नक्की ताकदीचे संघ आहे। 4-14 इथे सुद्धा नक्कीच मिस टायमिंग फटका फसलाय। अरविंद मेंगाल तिकडे पोहोचले विकेट कीपर। फिल्डर टेक ऑन दिस बॉल। अंदाज नक्कीच बाद होईल। आकाश वेळे छोट्याचा मात्र खेळ संपलाय। धन्यवाद डीजे। 3 बॉल 13 धावांची गरज। 3 बॉल 13 धावांची गरज, त्याच्यामध्ये 2 षटकार मारावे लागतील। 3-13 मनोज येतोय नॉस्टिंग वरती, परत बॅटिंगला पाहायला मिळतो नक्की फलंदाज सुभाष वेहळे। 3 बॉल 13 धावांची गरज। 3 बॉल 13 धावांची गरज। 3-13 3-13चं समीकरण आहे। यस गोलंदाज सज्ज आदिनाथ हिंदोळे। बॅटिंगला सुभाष वेळ इथे मात्र उडवलाय बॉलला। पाऊशाल फटका चांगला आहे की फसलाय? फटका फसलाय। पुन्हा एकदा झेल ड्रॉप। फेकी मात्र पाहू शकाल 2 धावा धाव फलकापती जुळल्या जातील। काय घडतंय मित्रांनो, शेवटपर्यंत मॅच मात्र रंगतीये। 2 बॉल 11 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम। 2 बॉल 11 धावांची गरज। या बॉलवरती षटकार मारावा लागेल। यस पुढील बॉल पुन्हा गोलंदाज 2 बॉल 11 धावा। या बॉलवरती षटकार। इथे मात्र नक्कीच आडवा बॅटने चांगलासा स्लाइस केला फटका पाहू शकाल। ओहो तिकडे मात्र बॉल निघून गेलाय। काय घडतंय? डीप मध्ये नक्की क्षेत्ररक्षक येत आहेत, करतायत चुकी। 1 बॉल 7 धावांची गरज। 1 बॉल 7 धावा। 1 बॉल आणि 7 धावांची गरज जिंकण्यासाठी। आदिवासी सरपंच चषक धन्यवाद डीजे। 1 बॉल 7 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम आहे। 1 बॉल 7 इथे जरा वाईट टाकला भांबरे सर, तर नंतर 1 बॉल 6 धावा गोल्डन षटकार लागेल, परंतु 1 बॉल 7 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला। षटकार मारून सुद्धा विन होऊ शकत नाहीये, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धा नियम आहे। एखादा इथे वाईट टाकला नंतर गोल्डन षटकार मारावा लागेल, परंतु 1 बॉल 7 1 बॉल 7 धावा कंपल्सरी चेसिंग। गोलंदाज सज्ज आदिनाथ हिंदोळे। बॅटिंगला सुभाष वेहळे। इथे मात्र नक्की जबरदस्त गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, अनेक शस्त्र होती आणि त्या शस्त्रांचा वापर केला गेलाय। आदिनाथ हिंदोळेच्या माध्यमात हडलक संघ देऊया अष्टविनायक नाऊचा बडा संघ आणि नक्कीच अभिनंदन टीम। वेल प्लेड बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स। अर्थातच कामेश शेठ मोरे यांचा संघ, अर्थातच
सावरोळी बी